जय हिंद भावांनो, तुम्हाला माहितीच आहे SSC GD 2026 आता जवळपास भावांनो 20 ते 25 दिवस शिल्लक आहेत आणि आता जवळपास सगळ्या मुलामुलींचा प्रश्न आहे की मला एवढंच मार्क पडाल्यात, मला तेवढंच मार्क पडाल्यात, माझा हा सब्जेक्ट वीक आहे, तो सब्जेक्ट वीक आहे, IMP टॉपिकचा माझ्या RWवर एवढा स्कोर आहे, टेक्स्टबुकवर एवढा स्कोर आहे, 120+ जायना झाला आहे, काय करायचं. तर भावांनो ह्या सगळ्यांचं उत्तर एकच आहे भावांनो, की आपली प्रॅक्टिस कमी पडाली एवढंच भावांनो. कारण प्रॅक्टिस जर जास्त असेल तर भावांनो स्कोर वाढतोय, माझा बी स्कोर वाढतोय. पण असं नाही की दररोज मला 120+ पडतीलच, असं होत नाही भावांनो. एके दिवशी भावांनो 110, एके दिवशी भावांनो 115, एके दिवशी भावांनो 98, 100 असं पण होऊ शकते. प्रत्येक मॉक टेस्टचा स्कोर भावांनो वेगवेगळा असतोय. त्याच्यातनं आपण समजून घ्यायचा आहे की आपल्या चुका कुठं झाल्या त्या दुरुस्त करा, त्या दुरुस्त केल्यानंतरच भावांनो आपला स्कोर वाढणार आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि भावांनो परीक्षा देताना भावांनो सिक्वेन्स ठेवा भावांनो. आपण हिंदी, GK, रिझनिंग आणि मॅथ्सला भावांनो शेवटलाच ठेवा. कारण मॅक्सिमम भावांनो मॅथ्स 20 मिनिटात जवळपास 20 प्रश्न सोडवायचे, ते होत नाहीत भावांनो. पण ट्राय करा भावांनो, 20 प्रश्न होत नाहीत पण ट्राय करा. कारण मॅक्सिमम भावांनो सोडवण्याचा प्रयत्न करा, कारण तेच भावांनो आपल्याला सिलेक्शन करून देणार आहेत आणि स्कोअर पण तेनंच वाढणार आहे. जर आपण हिंदी, रिझनिंग जर वाढवलं तर आपल्याला जवळपास 80 ते 76 तुम्हाला सांगितलं, सगळी स्ट्रॅटेजी तुम्हाला मी सांगितलीच आहे की कसा स्कोअर वाढतोय, काय वाढतोय हे सगळं. पण विशेष म्हणजे याच्यात सगळ्यांसाठी भावांनो एकच आहे मॉक टेस्ट शिवाय भावांनो पर्याय नाही. आणि भावांनो टेन्शन काय घ्यायचं नाही भावांनो, कारण टेन्शन प्रत्येकालाच आहे, मला पण आहे, माझी लास्टची भरती आहे. त्यामुळे भावांनो तुमच्यापेक्षा जास्त मला टेन्शन आहे. हे जर माझं जर व्हायला नसलं तर पुढं काय. तर त्यामुळे भावांनो टेन्शन काय घ्यायचं नाही, कारण आता जर टेन्शन घेतला तर भावांनो मॉक टेस्ट तुम्ही व्यवस्थित देऊ शकणार नाही, परत स्कोअर डाऊन होणार. त्यामुळे भावांनो टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन काढून टाका डोक्यातनं की मला काय होईल, काय एवढंच पडतील तेवढंच पडतील तेवढं पडतील भावांनो. पण टेन्शन घेऊ नका, कारण टेन्शनच्या खाली भावांनो मेन जी एक्झाम होणार आपली फेब्रुवारीत ती भावांनो आपण व्यवस्थित देणार नाही. कारण प्रॅक्टिसच व्हाय नाही तर एक्झाम देणार कशी आपण. त्यामुळे भावांनो टेन्शन काही घ्यायचं नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं आरोग्य सांभाळा भावांनो. कारण जशी जशी परीक्षा जवळ येईल तसं भावांनो आपलं आरोग्य भावांनो खराब होई जाते. आणि शक्यतो घराच्या बाहेर जरा व्यवस्थितच पडा. कारण कसं असते की ह्यो पाहुणा आला, तो पाहुणा आला, हे लग्न आलं, ते लग्न आलं, हो ह्याचा वाढदिवस आहे, त्याचा वाढदिवस आहे, इकडं गाडी घेऊन जा, तिकडं गाडी घेऊन जा. मी स्वतः सांगतोय, मी स्वतः गाडी घेऊन पडलो आता, पण एवढं काय जास्त लागलेलं नाही आहे. पण विशेष म्हणजे एकच समजले की गाडी चालवताना फोन वापरायचा नाही, एवढं समजलं भावानं. गाडी चालवताना फोन वापरू नये. तर असं झालं माझ्याबरोबर. त्यामुळे भावानं मी स्वतः सांगतोय की मॅक्सिमम भावानं आरोग्य सांभाळा, कारण शेवटला आरोग्य खराब होते, प्रत्येकाचं खराब होते, माझं पण होईल. पण मॅक्सिमम भावानं सांभाळा, कारण आपल्याला मी सांगितलं 120+ स्कोअर काढा म्हणून जवळपास. तर तुम्ही ते करू शकता भावानं, मी पण करणार आहे. आणि एक्झाम भावानं क्रॅक होती आहे, असं नाही भावानं क्रॅक होणारच नाही आहे. तर मला एवढंच मार्क आहेत आता पडायला, नंतर होणार की नाही. तर भावानं विशेष म्हणजे ह्याच्यात भावानं हे सगळा भ्रम आहे की आपला एक्झाम क्रॅक होणार की नाही. तर होत्या भावानं, फक्त आपण भावानं व्यवस्थित प्रयत्न केले पाहिजेत. आणि ज्या मॉक टेस्टमध्ये चुका झाल्या त्या भावानं दुरुस्त करा, एवढंच आहे भावानं. आणि विशेष सांगायचं झालं तर भावानं एक्झाम EDVT पॅटर्न येणार आहे. त्यामुळे भावानं जरासं आपण मॉडर्न लेवल धरून चालूया, म्हणजे मॉडरेट लेवल. कारण विशेष म्हणजे जरा अवघडच धरून चला. जर सोपा जर आला तर मग आपण 120 मारणारच आहे. जर मॉडरेट आला तर भावानं 110, 100च्या आसपास जरी आपण पाहिजेत. पहिल्या लिस्टला नाव येते पण फायनल लिस्टला भावानं मार्क वाढतात. त्यामुळे भावानं पहिल्या लिस्टला नाव येऊन चालत नाही, फायनल मेरिट महत्त्वाचं आहे भावानं. तर भावानं बघूया काय काय होतं काय नाही. तर भावानं मॅक्सिमम तुम्हाला मी सांगितले की प्रॅक्टिस मॉक टेस्ट तुम्ही देऊ शकता. एवढंच होतं भावानं आजच्या व्हिडिओत. आणि काय टेन्शन काय घ्यायचं नाही भावानं, बोंबलत गेलं सगळं. पण विशेष सांगण्याचा उद्देश एकच आहे की टेन्शन कायच घ्यायचं नाही आहे की आपण मॉक टेस्टमध्ये एवढंच पडाल्यात, मला तेवढंच पडाल्यात, असं काय नाही भावानं. मॉक टेस्टमध्ये भावानं आता जरी 80-90 जरी पडायला असलं तर भावानं रिअल एक्झाममध्ये 100+ भावानं जातात. हा माझा अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगितले मी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला भावानं विसरू नका. जय हिंद.